अतिक्रमण करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, ठाणेदार नितीन पाटील यांचा इशारा। संत गजानन महाराज मंदिरासमोरील रस्त्यावर अतिक्रमण करून बिनधास्तपणे दुकाने थाटणाऱ्यांवर आज शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी धडक कारवाई केली आहे। अतिक्रमणामुळे मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तांना त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या। या संदर्भात गंभीर दखल घेत ठाणेदार नितीन पाटील यांनी आज अचानक मंदिर परिसरात भेट देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली। रस्त्यावर दुकाने लावणे, भाविकांना वाटेत अडविणे, वाद घालणे किंवा दमदाटी करणे यांसारख्या प्रकारांना पूर्णविराम देण्याचे त्यांनी स्पष्ट केले। रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही। भाविकांना त्रास झाला तर संबंधित अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा ठाणेदार नितीन पाटील यांनी दिला। तसेच त्यांनी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करून मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि भक्तांसाठी सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही केले। नागरिक व व्यापाऱ्यांनीही पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून मंदिर परिसरातील वातावरण काहीसे निवडल्याचे दिसून आले। आणि रस्त्याच्या मधोमध थांबू नये, खास करून सर्व किचनवाले, सर्व फेरीवाले आणि विक्रेते, तुम्ही फुटपाथ पासून पुढे येतात, त्या भिंतीजवळ बाकीचं अडचणीचं सामान ठेवायचं आणि त्याच्या पुढे तुमची दुकानं लागतात, उत्तरला जायला जागा नसते। या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा घडताय, म्हणून आज पुन्हा अतिक्रमण करावं लागलंय, हे लक्षात घ्या। आणि यापुढे जर का कोणत्या भक्ताला मारहाण झाली किंवा मध्ये कोणी लाईन लावली तर बिलकुल त्याची काही केली जाणार नाही, गुन्हे दाखल होतील, हे लक्षात घ्या। युवा क्रांती न्यूज, शेगाव।